असतोय हात काम होईल तुमचं कवा एकदा सौंदतीला पोचतोय ना असं झालंय बघा चालू आहे आवरावर चालू आहे मेंढ्यांची पूजा होईल भंडारा उधळू नारळ फोडू आणि मग निघू आणि माझी बायको बी येणार आहे तुम्ही तिच्या संगच राहा काय लागल पडल ती मदत करा वय आता जाऊन येस्तोर पाटलीन हाय हे समज इसरून जाईन म्या आणि वारकरी जशी वारीत काम करतात नव तसं समज काम करीन वय जावा मदत करा आणि तू विक्रम निघूस तर पडल ते लागल ते काम कर वय पर मामा एक सांगायचं होतं पंचाबद्दल सांगायचं असेल वय आमसनी येताना भेटले होते म्हणत होते तिकडे जाऊन काय बी फायदा होणार नाही तुला काय वाटतंय मला तुमच्यावर विश्वास आहे मामा तुम्ही बोलले म्हणजे काम होणारच म्हणून तर इथवर आलोय झालं तर मग आता बाकी कोण काय म्हणतंय त्याच्याकडे म्या नाही सांगितलं तरी समजायचं राहणार आहे होय त्याला आता तुम्ही हिथं आले त्याला समजलंच ना वय एका बी लाडवाला हात लावणार नाही म्या समजा त्याच्या हातात देईन आणि मग त्याने जर दिलं तर खाईल कुठवर गेले आहेत जास्त नाही 4-5 मैल गेले आहेत बरं जा आता लय गप्पा मारत बसू नग नाही तर सोडून जात्याल तुला मला सोडून जात्याल पण आईच्या हातचे लाडू सोडून जाते का चल भीमा येतो मग येतो हा सांभाळा बाळाला कसं समजलं असेल आणि तात्याला त्यानं धाडलं त्याचा माझ्यावर लय जीव हाय आणि माझा बी त्याच्यावर आहे समजला असेल आणि आम्ही येडे बघितलं का गंगूताई वय आता जीवात जीव आला असेल बघ माझ्यासाठी काय आणलं हाय का नाही तुझ्यासाठी बी आणला हाय त्याच्या एकल्याच्या मुखात घालीन वय ये घे ये तुझ्यासाठी जे झालं ते समजेल तुम्ही विचार करू नका यो बाळू आला की त्याला भेटून घेतो काय होणार आहे त्याने काय होणार हे सगळं होणार मी बाळूला ओळखतो का यो काय बडबड करताय आणि कुणाला ओळखत नाही बाळूला बाळूला ओळखतो आपण अयो नाही ओळखतो मला नाही वाटत आपल्याला बाळू माहिती आहे आपण त्याला ओळखत नाही काही बडबडू नका आणि त्या बाळूचा विचार करायचा बंद करा आधी यो कसा करायचा बंद कसाही करा नाहीतर तीर्थयात्रेला जाऊन या असेच बिनकामाचे बडबडत राहिलात ना तर वेड लागेल वेड लागेल मला वेड लागेल यो गावच्या पंचाला वेड लागेल मंगळ्या आज आषाढी आहे आणि गावातला एकही गावकरी वाड्यावर फिरकला नाही अय्यो अय्यो आज आषाढी आहे हे विसरलेत की मी गावचा पंच आहे हे विसरलेत अय्यो ए मंगळू 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 ए मंगळू इकडे इकडे पण काय रे मंगळू पण अहो तुमच्याकडे येतो आहे ना हया कसं पाय मारतात माझ्याकडे येत होतास काय काम काढलंस सांग पटकन करून टाकतो चटकन
पंच बरं आहे ना? होय. नाही नाही, एकल्यातच बोलतात म्हणून म्हणलं. अयो मी एकटा बडबड करतो? अयो कधी नाही नाही. बरं बरं, असं ना असं ना असून द्या. मी माझं काम सांगतो, नाही तर जायचं विसरून. अय्यो अयो. हा काय रे मंगळू, काय काम काढले? अहो पंचाकडे आलो हाय अक्का. बोल. अहो काम म्हणजे तसं नाही, पर म्हणजे सांगतो तुम्हाला. तुमचं मैत्र आहेत ना पाटील, त्याचा पोरगा आणि बायको सौंदत्तीला गेला आहेत. अयो माहिती हलक्यात. अयो मला वैजंता, वाघ म्हातारा झाला तरी वाघच असतो. पण गुहेत लपलेल्या वाघाला कोण घाबरणार? अयो मग लागलो की कामाला. हे असे? अयो त्या बाळूला फक्त सौंदतीवर परत येऊ दे बघा, मग दाखवतो त्याला. हा गावकरी सगळे माझ्याकडे बघून म्हणतील, अयो वाघ शिकारीला बाहेर पडला. वाघ शिकारीला बाहेर पडला. विक्रम, मामा 2 कोसावर सौंदती आली आहे. तेव्हा आम्हाला सोडून इकडं तिकडं कुठं जायचं नाही. नाही नाही. राम राम पाहुणं. राम राम. कोण म्हणायचं तुम्ही? मी रावसाहेब गायकवाड, कागलचा शेतकरी आहे. अच्छा अच्छा, बस बस, या या, बसा बस. तुम्ही बसा बाहेर. हा या या. ऐ शंभू, शंभू घ्या पाणी घ्या. असं असं ठेव. कसं काय येणं केलं तुम्ही? तुमच्या लेखाचं लगीन करायचंय असं समजलं. होय होय. माझी बी लेख आहे लग्नाची, एकुलती एक आहे. स्वतःचा वाड आहे कागलमध्ये आणि 100 एकर जमीन आहे स्वतःची, बागायती. लेख बी देखणी आहे. तुम्ही म्हणत असाल ना तर बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. का हो? काय झालं? नाही नाही, काय नाही झालं बघा. म्हणजे आता तुम्ही असं बोलताय ते मला काही समजणं ना. असं म्हणजे अचानक घरी आलात आणि घरातली मंडळी पण कोणी नाहीत, बाहेर गेल्यात ना, म्हणून जरा. कुठं गेले ती म्हणून? केव्हा येणार आहेत? ते काय ठाव नाही बघा. म्हणजे ते बाळू मामा म्हणून एक जण आहेत ना. बोलायला लागला सर तात्या. मी आधीपासूनच लई बोलतो. नाही नाही नाही, तुझं बी नाव सांगून तुझ्या बी नावाचं एखादं लिंबू कापा लागून बाहेर विकून. असं मी सांगू का बाळूला? तुझं नाव सांगू? हा आता कसं बोलणं बंद झालं? हा बोलू 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 बोलू. मिश्चित कापली ना मग बोलू. अरे हट, लगीन होणार आहे, मी शिकापत नसतो. कसं असं कसं बी. ते देवीचं दर्शन झालं ना नीट? वय वटी भरली का? वय ग, आता तिथे जाऊन वटीने भरता कशी येईन म्या? तसं ना बघ, जोडीनं केलं का समज. कुठलं काय म्हणजे काय झालं नीट सांग मला. अगं यांचं ध्यानच नव्हतं बघ कशात. अगं त्याला जायचं होतं ना सौंदतीला, आणि त्याचं ध्यान नव्हतं म्हणजे? त्यांचं ध्यान समजा त्या पाटलिनीच्या पोराकडे आणि पाटलिनीकडे होतं. असं वय. देवीला गारानं घालायचं,